आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी व कधी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी केली. गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा आसूड हे प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिले? गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा आसूड हे प्रसिद्ध ग्रंथ महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिले. महाराष्ट्रात मुलीची पहिली शाळा कोणी व कुठे सुरू केली? महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये पुण्याच्या भिडेवाड्यात सुरू केली. शतपत्रे कोणी व कोणत्या वृत्तपत्रातून लिहिली? शतपत्रे लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या वृत्तपत्रातून लिहिली. ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र कृष्णराव रानडे यांनी सुरू केले होते. दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणी व कधी सुरू केले? दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले होते. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणाला म्हटले जाते? मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना म्हटले जाते. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. शारदा सदन आणि मुक्ती सदन या संस्था कोणी स्थापन केल्या? शारदा सदन आणि मुक्ती सदन या संस्था पंडिता रमाबाई यांनी स्थापन केल्या. डिस्परेट क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? डिस्परेट क्लासेस मिशनची स्थापना महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी स्थापन केल्या. अस्पृश्यांची कैफियत हे पुस्तक कोणी लिहिले? अस्पृश्यांची कैफियत हे पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिले. डिस्परेट क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? डिस्परेट क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना डॉक्टर आंबेडकरांनी कधी केली? बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 जुलै 1924 रोजी केली. महाडचा सत्याग्रह चौदाळ तळे सत्याग्रह कधी झाला? महाडचा सत्याग्रह म्हणजेच चौदाळ तळे सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी झाला. डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन 25 डिसेंबर 1927 रोजी केले. नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झाला. मूकनायक हे नियतकालिक कोणी सुरू केले? मूकनायक हे नियतकालिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 31 जानेवारी 1920 रोजी सुरू केले. जनता, प्रबुद्ध भारत आणि बहिष्कृत भारत ही वृत्तपत्रे कोणाची होती? जनता, प्रबुद्ध भारत आणि बहिष्कृत भारत ही वृत्तपत्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची होती. अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली? अनाथ बालिकाश्रमाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची SNDT या विद्यापीठाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. हिंगणे स्त्री शिक्षण संस्था कोणाशी संबंधित आहे? हिंगणे स्त्री शिक्षण संस्था महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याशी संबंधित आहे. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी व कधी केली? रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 4 ऑक्टोबर 1919 रोजी काळे, जिल्हा सातारा येथे केली. कमवा व शिकवा अर्न अँड लर्न ही योजना कोणी सुरू केली? कमवा व शिका अर्न अँड लर्न ही योजना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केली. राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापुरात बहुजनांसाठी किती टक्के आरक्षणाची घोषणा केली होती? राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापुरात बहुजनांसाठी 50% आरक्षणाची घोषणा केली होती. वसतिगृहांचा राजा म्हणून कोणाला ओळखले जाते? वसतिगृहांचा राजा म्हणून राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना ओळखले जाते. सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? सुधारक हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले. केसरीचे पहिले संपादक कोण होते? केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर हे होते.
इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार हे ब्रीदवाक्य कोणाचे होते? इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार हे ब्रीदवाक्य गोपाळ गणेश आगरकर यांचे होते. निबंधमाला कोणी लिहिली? निबंधमाला विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी लिहिली. प्रार्थना समाजाची स्थापना कधी व कुठे झाली? प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे दादोबा पांडुरंग तरखडकर व आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केली. 1857च्या उठावात नरगुंचे नेतृत्व कोणी केले? 1857च्या उठावात नरगुंचे नेतृत्व बाबासाहेब भावे यांनी केले. कोल्हापुरातील 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? कोल्हापुरातील 1857च्या उठावाचे नेतृत्व चिमासाहेब यांनी केले. पेठचे नेतृत्व 1857च्या उठावात कोणी केले? पेठचे नेतृत्व 1857च्या उठावात राजा भगवंतराव निपाणीकर यांनी केले. वासुदेव बळवंत फडके यांना काय म्हटले जाते? वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक असे म्हटले जाते. वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र सार्वजनिक काका म्हणजेच गणेश वासुदेव जोशी यांनी घेतले होते. सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? सार्वजनिक सभेची स्थापना गणेश वासुदेव जोशी म्हणजेच सार्वजनिक काका आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी घेतली. चाफेकर बंधूंनी दामोदर व बाळकृष्ण पुण्यात कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली? चाफेकर बंधूंनी रॅड आणि आयस्ट या ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या केली. अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली? अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केली. मित्रमेळा ही संघटना पुढे कोणत्या नावाने ओळखली जाऊ लागली? मित्रमेळा ही संघटना पुढे अभिनव भारत या नावाने ओळखली जाऊ लागली. नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध कोणी केला? नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केला. केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे लोकमान्य टिळक यांनी सुरू केली. केसरी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव कोणी सुरू केले? सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव लोकमान्य टिळक यांनी सुरू केले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा कोणी केली? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केली. लोकमान्य टिळकांनी होमरूल चळवळ महाराष्ट्रात कधी सुरू केली? लोकमान्य टिळकांनी होमरूल चळवळ महाराष्ट्रात एप्रिल 1916 मध्ये केली. बेळगाव तेव्हा बॉम्बे प्रांतांचा हा भाग होता. सोलापूरचा मार्शल लॉ कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? सोलापूरचा मार्शल लॉ सविनय कायदेभंग आंदोलनाशी संबंधित आहे. सोलापूरचे 4 हुतात्मा कोण होते? सोलापूरचे 4 हुतात्मा मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन आणि किसन सारडा होय. जंगल सत्याग्रह महाराष्ट्रात कुठे कुठे प्रसिद्ध झाला? जंगल सत्याग्रह महाराष्ट्रात बिळाशी सातारा, पुसद यवतमाळ आणि चिरनेर रायगड इथे प्रसिद्ध झाला. प्रति सरकारची पत्री सरकार स्थापना सातारा येथे कोणी केली? प्रति सरकारची स्थापना सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली. तुफान सेना ही कोणत्या प्रति सरकारचे लष्करी अंग होते? तुफान सेना ही क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रति सरकारचे लष्करी अंग होते. महाराष्ट्राचे पायोनियर किंवा गांधीवादी नेते आप्पासाहेब पटवर्धन यांनी कोणते काम केले? महाराष्ट्राचे पायोनियर किंवा गांधीवादी नेते आप्पासाहेब पटवर्धन यांनी सफाई कामगारांच्या हक्कासाठी भूदान चळवळीत कार्य केले. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कधी झाली? संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना 28 जानेवारी 1940 रोजी झाली. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कधी व कुठे झाली? संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना 6 फेब्रुवारी 1956 रोजी पुणे येथे झाली. संयुक्त महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण होते? संयुक्त महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष भाई श्रीपाद अमृत डांगे हे होते. संयुक्त महाराष्ट्र समितीचे सरचिटणीस कोण होते? संयुक्त महाराष्ट्र समितीचे सरचिटणीस SM जोशी हे होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असा नारा कोणी दिला? मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असा नारा संयुक्त महाराष्ट्र समितीने दिला. संयुक्त महाराष्ट्र समितीतील प्रसिद्ध शाहीर कोण होते? संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रसिद्ध शाहीर
शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर गव्हाणकर हे होते. अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईवर कोणती प्रसिद्ध लावणी कविता लिहिली? अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईवर माझी मैना गावावर राहिली ही अत्यंत प्रसिद्ध छक्कड लावणी आणि मुंबईची लावणी या रचना लिहिल्या होत्या. मराठा वृत्तपत्रातून संयुक्त महाराष्ट्रासाठी कोणी प्रखर लेखणी चालवली? मराठा वृत्तपत्रातून संयुक्त महाराष्ट्रासाठी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी प्रखर लेखणी चालवली. त्रिराज्य योजनेला विरोध म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळातून कोणी राजीनामा दिला? त्रिराज्य योजनेला विरोध म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळातून सी.डी. देशमुख म्हणजे चिंतामणराव देशमुख यांनी राजीनामा दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत एकूण किती हुतात्मा झाले? संयुक्त महाराष्ट्र चळवळीत एकूण 106 हुतात्मा झाले. हुतात्मा स्मारक मुंबईत कुठे आहे? हुतात्मा स्मारक मुंबईत फ्लोरो फाउंटन परिसर मुंबई येथे आहे. राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती फजल अली हे होते. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते. महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते? महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश हे होते. हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व कोणी केले? हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले. स्टेट काँग्रेसची स्थापना हैदराबाद संस्थानात कोणी केली? स्टेट काँग्रेसची स्थापना हैदराबाद संस्थानात स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली. हैदराबाद संस्थानातील निजाम प्रणित अत्याचार करणाऱ्या संघटनेचे नाव काय होते? हैदराबाद संस्थानातील निजाम प्रणित अत्याचार करणाऱ्या संघटनेचे नाव रझाकार. या संघटनेचा प्रमुख कासिम रजवी हा होता. भारताने हैदराबाद संस्थानावर केलेली पोलीस कारवाईचे सांकेतिक नाव काय होते? भारताने हैदराबाद संस्थानावर केलेल्या पोलीस कारवाईचे सांकेतिक नाव ऑपरेशन पोलो हे होते. हैदराबाद संस्थान भारतात कधी विलीन झाले? हैदराबाद संस्थान भारतात 17 सप्टेंबर 1948 रोजी विलीन झाले. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कधी साजरा केला जातो? मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन 17 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हैदराबाद मुक्तीसंग्रामात मराठवाड्याचे सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते? हैदराबाद मुक्तीसंग्रामात मराठवाड्याचे सिंह म्हणून स्वामी रामानंद तीर्थ यांना ओळखले जाते. नागपूर करार कधी झाला? नागपूर करार 28 सप्टेंबर 1953 रोजी झाला. नागपूर कराराचा मुख्य उद्देश काय होता? नागपूर कराराचा मुख्य उद्देश विदर्भ व मराठवाडा यांना महाराष्ट्रात समाविष्ट करून त्यांच्या विकासाची हमी देणे हा होता. हितवादी हे वृत्तपत्र नागपुरात कोणी सुरू केले? हितवादी हे वृत्तपत्र नागपुरात गोपाळ कृष्ण गोखले यांनी सुरू केले. दीनबंधू हे वृत्तपत्र कोणी चालवले? दीनबंधू हे वृत्तपत्र कृष्णराव भालेकर यांनी चालवले. नंतर नारायण मेघाजी लोखंडे यांनी चालवले. भारतीय कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हटले जाते? भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना म्हटले जाते. बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना कोणी केली? बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली. भारत सेवक समाज म्हणजेच सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाज म्हणजे सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1884 मध्ये कोणी केली? डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1884 मध्ये लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी केली. फर्ग्युसन कॉलेज पुणेची स्थापना कधी झाली? फर्ग्युसन कॉलेज पुणेची स्थापना 1885 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीद्वारे झाली. पुणा सार्वजनिक सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? पुणा सार्वजनिक सभेचे पहिले अध्यक्ष भगवानराव श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी औंधचे हे होते. सत्यशोधक समाजाचे अधिकृत मुखपत्र कोणते होते? सत्यशोधक समाजाचे अधिकृत मुखपत्र दीनबंधू हे होते. हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून प्रदीर्घ काळ कोणी काम पाहिले? हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून प्रदीर्घ काळ
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी काम पाहिले. सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात असताना कोणते महाकाव्य भिंतीवर लिहिले? सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात असताना कमला हे महाकाव्य भिंतीवर लिहिले. माझे जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे? माझे जन्मठेप हे आत्मचरित्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे आहे. महाराष्ट्राचे सॉक्रेटिस कोणाला म्हटले जाते? महाराष्ट्राचे सॉक्रेटिस न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना म्हटले जाते. अर्थशास्त्राचे पितामह म्हणून महाराष्ट्रात कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्राचे पितामह म्हणून दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. ड्रेन ऑफ वेल्थ संपत्तीचा वन हा सिद्धांत कोणी मांडला? ड्रेन ऑफ वेल्थ म्हणजे संपत्तीचा वन हा सिद्धांत दादाभाई नौरोजी यांनी मांडला. मुंबई प्रांताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते ज्यांनी शैक्षणिक सुधारणांवर भर दिला? मुंबई प्रांताचे पहिले गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे होते ज्यांनी शैक्षणिक सुधारणांवर भर दिला. नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना केली. मुंबईचे बिनमुकुटाचा सम्राट म्हणून कोणाला ओळखले जाते? मुंबईचे बिनमुकुटाचा सम्राट म्हणून जगन्नाथ शंकर सेठ म्हणजेच उर्फ नाना शंकर सेठ यांना ओळखले जाते. ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? ग्रामगीता हा ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिला. श्री दासोद्धार आणि स्वच्छता अभियानासाठी प्रसिद्ध असलेले संत कोण? श्री दासोद्धार आणि स्वच्छता अभियानासाठी प्रसिद्ध असलेले संत गाडगेबाबा डेबूजी झिंगराजी जानोरकर होत. श्री दासोद्धार म्हणजे दीनदुबळ्याची सेवा होय. भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम कुठे आहे? भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम पवनार वर्धा येथे आहे. विनोबा भावे यांनी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून कधी भाग घेतला? विनोबा भावे यांनी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून 1940 मध्ये भाग घेतला. यांची निवड महात्मा गांधीजींनी केली होती. महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात कधी झाली? महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात 1 मे 1962 रोजी झाली. महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे 9वे राज्य ठरले. कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? कृष्णकाठ हे आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण यांचे आहे. भारतीय आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? भारतीय आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. वासुदेव बळवंत फडके यांनी कोणत्या रामोशी बांधवांच्या मदतीने ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले होते? वासुदेव बळवंत फडके यांनी उमाजी नाईक यांच्या प्रेरणेने आणि रामोशी व कोळी समाजातील लोकांच्या मदतीने ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले होते. वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले होते जिथे त्यांचा मृत्यू झाला? वासुदेव बळवंत फडके यांना एडन येथील तुरुंगात ठेवण्यात आले तिथे त्यांचा मृत्यू झाला. 1857च्या उठावात नगर जिल्ह्यातील कोणत्या भिल्ल नायकाने ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला? 1857च्या उठावात नगर जिल्ह्यातील भोगोजी नाईक या भिल्ल नायकाने ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. 1857च्या उठावात खानदेशातील भिल्लांचे नेतृत्व कोणी केले? 1857च्या उठावात खानदेशातील भिल्लांचे नेतृत्व कर्जासिंग यांनी केले. पेठ नाशिक येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणाकडे होते? पेठ नाशिक येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व राजा भगवंतराव निपाणीकर यांच्याकडे होते. उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांविरुद्ध कोणता प्रसिद्ध जाहीरनामा काढला होता? उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांविरुद्ध 1831 मध्ये ब्रिटिशांविरुद्ध उठाव करून त्यांची सत्ता मानू नका असा जाहीरनामा काढला. उमाजी नाईक यांना ब्रिटिशांनी कुठे फाशी दिली? उमाजी नाईक यांना ब्रिटिशांनी पुणे येथे 3 फेब्रुवारी 1832 रोजी फाशी दिली. नरगुंदचे संस्थानिक बाबासाहेब भावे यांनी ब्रिटिशांविरुद्ध कधी उठाव केला? नरगुंदचे संस्थानिक बाबासाहेब भावे यांनी ब्रिटिशांविरुद्ध 1858 मध्ये शस्त्रबंदी कायद्याविरोधात उठाव केला. मुधोळच्या बेरडांचा उठाव कशाशी संबंधित होता? मुधोळच्या बेरडांचा उठाव ब्रिटिशांच्या शस्त्रबंदी कायद्याला विरोध करण्यासाठी होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1900 मध्ये नाशिक येथे कोणती संस्था स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1900 मध्ये नाशिक येथे राष्ट्रभक्त समूह ही संस्था स्थापन केली ज्याचे नाव पुढे मित्रमेळा असे झाले.
मित्रमेळा या संस्थेचे रूपांतर 1904 मध्ये कोणत्या क्रांतिकारी संघटनेत झाले? मित्रमेळा या संस्थेचे रूपांतर 1904 मध्ये अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेत झाले. आधी राष्ट्रभक्त समूह, पुढं मित्रमेळा आणि मित्रमेळाचं पुढं नाव अभिनव भारत असे झाले. अभिनव भारत या संघटनेचे प्रेरणास्थान कोणत्या परदेशी विचारवंतांचे कार्य होते? अभिनव भारत या संघटनेचे प्रेरणास्थान जोसेफ मॅक्झिनी इटली येथील परदेशी विचारवंताचे कार्य होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मॅगझिनचे चरित्र मराठीत कधी लिहिले? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मॅगझिनचे चरित्र मराठीत 1906 मध्ये लिहिले. नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यांची हत्या कोणत्या क्रांतिकारी संघटनेशी संबंधित होती? नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यांची हत्या अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेशी संबंधित होती. जॅक्सनची हत्या करण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना पिस्तूल कोणी पाठवले होते? जॅक्सनची हत्या करण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना पिस्तूल लंडनहून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पाठवले होते. जॅक्सनच्या हत्या प्रकरणात कोणाला फाशी देण्यात आली? जॅक्सनच्या हत्या प्रकरणात अनंत लक्ष्मण कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे यांना फाशी देण्यात आली. चाफेकर बंधूंनी कोणत्या गुप्त संघटनेची स्थापना केली होती? चाफेकर बंधूंनी चाफेकर क्लब या संस्थेची स्थापना केली होती. चाफेकर बंधू म्हणजेच दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव होय. रॅडच्या हत्येनंतर चाफेकर बंधूंना पकडून देणाऱ्या द्रविड बंधूंचा वध कोणी केला? रॅडच्या हत्येनंतर चाफेकर बंधूंना पकडून देणाऱ्या द्रविड बंधूंचा वध वासुदेव चाफेकर आणि महादेव विनायक रानडे यांनी केला. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती जिथे सावरकरांनी मुक्काम केला? लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केला. सावरकरांनी लंडनमध्ये हस्तलिखिताच्या स्वरूपात कोणता प्रसिद्ध ग्रंथ लिहिला जो ब्रिटिशांनी बंदी घातला? सावरकरांनी लंडनमध्ये हस्तलिखिताच्या स्वरूपात 1857चे स्वातंत्र्य समर हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला जो ब्रिटिशांनी बंदी घातला. कोल्हापूर प्रजा परिषद आणि तेथील क्रांतिकारी चळवळीत कोणाचे महत्त्वाचे योगदान होते? कोल्हापूर प्रजा परिषद आणि तेथील क्रांतिकारी चळवळीत माधवराव बागल आणि रत्नप्पा कुंभार यांचे योगदान होते. शिरगाव जिल्हा सांगली येथे क्रांतिकारी तरुणांना एकत्र आणण्यासाठी कोणी कार्य केले? शिरगाव जिल्हा सांगली येथे क्रांतिकारी तरुणांना एकत्र आणण्यासाठी हुतात्मा बाबू गेनू आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी कार्य केले. 1942च्या भारत छोडो आंदोलनात परदेशी कापडाची गाडी अडवताना नागपुरात, मुंबईत कोणी बलिदान दिले? 1942च्या भारत छोडो आंदोलनात परदेशी कापडांची गाडी अडवताना मुंबईत बाबू गेनू सैद यांनी बलिदान दिले. शिरूर येथील सरकारी कचेरीवर झेंडा फडकवताना कोणत्या बालक्रांतिकारकाने बलिदान दिले? शिरूर येथील सरकारी कचेरीवर झेंडा फडकवताना शिरीष कुमार या बालक्रांतिकारकाने बलिदान दिले. नंदुरबार येथील शिरीष कुमारसोबत हुतात्मा झालेले इतर बालक्रांतिकारक कोण होते? नंदुरबार येथील शिरीष कुमारसोबत हुतात्मा झालेले बालक्रांतिकारक लालदास, धनसुखलाल, शशिकांत आणि घनश्याम हे बालक्रांतिकारक होते. भारतीय राष्ट्रीय सभेचे इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे व कधी झाले? भारतीय राष्ट्रीय सभेचे म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये 28 ते 31 डिसेंबर दरम्यान. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्यामेशचंद्र बॅनर्जी हे होते. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याचा मुख्य सहभाग होता? राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत महाराष्ट्रातील दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती तेलंग, फिरोजशाह मेहता, जगन्नाथ शंकर शेठ यांचा मुख्य सहभाग होता. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली आणि तिचे मुख्य काम काय होते? पुणे सार्वजनिक सभेची स्थापना 2 एप्रिल 1870 रोजी झाली आणि तिचे मुख्य काम जनता आणि सरकार यांच्यात दुवा म्हणून काम करणे हे होते. लोकमान्य टिळकांनी केसरी मराठी या भाषेत आणि मराठा इंग्रजी या भाषेत ही वृत्तपत्रे कधी सुरू केली? लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे 4 जानेवारी 1881 रोजी सुरू केली.
केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर हे होते, तर मराठाचे पहिले संपादक कोण होते? केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर हे होते, तर मराठा या वृत्तपत्राचे पहिले संपादक स्वतः लोकमान्य टिळक होते. लोकमान्य टिळकांनी जनतेमध्ये राष्ट्रीय भावना जागवण्यासाठी कोणते 2 उत्सव सुरू केले? लोकमान्य टिळकांनी जनतेमध्ये राष्ट्रीय भावना जागवण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंती हे 2 उत्सव सुरू केले. चतुःसूत्री स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या कार्यक्रम कोणी मांडला? चतुःसूत्रीचा कार्यक्रम लोकमान्य टिळक यांनी मांडला. 1907च्या काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जहाल आणि मवाळ अशी उघड पडली? 1907च्या काँग्रेसच्या सुरत अधिवेशनात जहाल आणि मवाळ अशी फूट पडली. सुरत फुटीनंतर लोकमान्य टिळकावर राजद्रोहाचा खटला भरून त्यांचा कुठे व किती वर्षाची शिक्षा झाली? सुरत फुटीनंतर लोकमान्य टिळकावर राजद्रोहाचा खटला भरून मंडालेच्या तुरुंगात म्यानमार 6 वर्षाची शिक्षा झाली. 1908 ते 1914 दरम्यान. मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांनी कोणता अजरामर ग्रंथ लिहिला? मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. होमरूल चळवळीची स्थापना महाराष्ट्रात टिळकांनी कुठे केली? होमरूल चळवळीची स्थापना महाराष्ट्रात एप्रिल 1916 मध्ये बेळगाव तेव्हाच्या बॉम्बे प्रांतातील केली. होमरूल चळवळीत टिळकांना साथ देणारे महत्त्वाचे सहकारी कोण होते? होमरूल चळवळीत टिळकांना साथ देणारे महत्त्वाचे सहकारी जोसेफ बॅसिस्टा व नची केळकर होय. लोकमान्य ही पदवी बाळ गंगाधर टिळकांना कोणी दिली? लोकमान्य ही पदवी बाळ गंगाधर टिळकांना भारतीय जनतेने विशेषतः होमरूल चळवळीदरम्यान दिली. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालील असहकार आंदोलनाला महाराष्ट्रात कोणी पाठिंबा दिला? महात्मा गांधीच्या नेतृत्वाखालील असहकार आंदोलनाला महाराष्ट्रात काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी आणि महात्मा गांधीचे अनुयायी उदाहरणार्थ जावडेकर, देव, पटवर्धन यांनी पाठिंबा दिला. 1920च्या नागपूर काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, जिथे असहकार चळवळीचा ठराव मंजूर झाला? 1920च्या नागपूर काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष सी. विजय राघवाचारी हे होते, जिथे असहकार चळवळीचा ठराव मंजूर झाला. मुळशी सत्याग्रह कशाविरुद्ध होता आणि त्याचे नेतृत्व कोणी केले? मुळशी सत्याग्रह टाटा धरण प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांच्या जमीन वाचवण्यासाठी होता. तर या सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट म्हणजेच पांडुरंग महादेव बापट यांनी केले. पांडुरंग महादेव बापट यांना सेनापती ही पदवी कोणी दिली? पांडुरंग महादेव बापट यांना सेनापती ही पदवी मुळशी सत्याग्रहातील शेतकऱ्यांनी व जनतेने दिली. सविनय कायदेभंग आंदोलनात महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र कोणते होते? सविनय कायदेभंग आंदोलनात महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र मुंबई, सोलापूर, वडाळा इथे मिठाचा सत्याग्रह, तर बिळाशी येथे जंगल सत्याग्रह हे मुख्य केंद्र होते. वडाळा मुंबई येथील मिठाचा सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? वडाळा मुंबई येथील मिठाचा सत्याग्रह कमलादेवी चट्टोपाध्याय, अवंतिकाबाई गोखले आणि स्थानिक काँग्रेस नेते यांच्या नेतृत्वाखाली झाला. सोलापूरमध्ये सविनय कायदेभंग आंदोलनात किती दिवस समांतर सरकार चालवले गेले? सोलापूर येथे सविनय कायदेभंग आंदोलनात 9 ते 16 मे 1930 दरम्यान सुमारे आठवडाभर ब्रिटिशांचे पूर्णपणे नियम धुडकावून लावले. सोलापूरच्या 4 हुतात्म्यांना कधी फाशी दिली? सोलापूरच्या 4 हुतात्म्यांना, त्यामध्ये धनशेट्टी, शिंदे, सारडा, हुसेन यांना 12 जानेवारी 1931 रोजी फाशी दिली. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व लोकनायक बापूजी अणे यांनी केले. सातारा जिल्ह्यातील बिळाशी येथील जंगल सत्याग्रह कशासाठी प्रसिद्ध होता? सातारा जिल्ह्यातील बिळाशी येथील जंगल सत्याग्रह स्थानिकांनी जंगलातील लाकूड तोडून ब्रिटिशांचा कायदा मोडला आणि तिरंगा फडकवला. चिरनेल, जिल्हा रायगड येथील जंगल सत्याग्रहात कोणते प्रमुख नेते हुतात्मा झाले? चिरनेल, जिल्हा रायगड येथील जंगल सत्याग्रहात नाग्या महादू कातकरी व इतर सत्याग्रही हुतात्मा झाले. 1936 मध्ये काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन महाराष्ट्रात कुठे झाले? 1936 मध्ये काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन महाराष्ट्रात फैजपूर, जिल्हा जळगाव येथे झाले. फैजपूर, जिल्हा जळगाव येथे झाले.
फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. महात्मा गांधींनी 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला, त्यात पहिले सत्याग्रही कोण होते? महात्मा गांधींनी 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला, त्यात पहिले सत्याग्रही आचार्य विनोबा भावे हे होते. भारत छोडो हा ऐतिहासिक ठराव 8 ऑगस्ट 1942 रोजी कुठे मंजूर झाला? भारत छोडो हा ऐतिहासिक ठराव 8 ऑगस्ट 1942 रोजी गोवालिया टँक मैदान, मुंबई, ज्याला आता ऑगस्ट क्रांती मैदान म्हणतात, येथे मंजूर झाला. करेंगे या मरेंगे हा संदेश गांधीजींनी मुंबईतील कोणत्या अधिवेशनात दिला? करेंगे या मरेंगे हा संदेश गांधीजींनी मुंबईतील 1942च्या मुंबई अधिवेशनात दिला. 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर तिरंगा कोणी फडकवला? 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर तिरंगा अरुणा असफ अली यांनी फडकवला. 1942च्या आंदोलनात मुंबईतून गुप्त रेडिओ केंद्र आझाद रेडिओ कोणी चालवले? 1942च्या आंदोलनात मुंबईतून गुप्त रेडिओ केंद्र म्हणजेच आझाद रेडिओ उषा मेहता आणि त्यांचे सहकारी विठ्ठलभाई झवेरी आणि बाबूभाई खाकर यांनी चालवले. साताऱ्याचे प्रसिद्ध प्रति सरकार कधी स्थापन झाले? साताऱ्याचे प्रसिद्ध प्रति सरकार पत्रित सरकार 1943 मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले. साताऱ्याच्या प्रति सरकारमध्ये नाना पाटलांचे प्रमुख सहकारी कोण होते? साताऱ्याच्या प्रति सरकारमध्ये नाना पाटलाचे प्रमुख सहकारी जी.डी. बापू लाड, नागनाथ नायकवाडी, किशन वीर, वसंतदादा पाटील हे होते. प्रति सरकारच्या न्यायदानाची आणि प्रशासनाची व्यवस्था कशी होती? प्रति सरकारच्या न्यायदानाची आणि प्रशासनाची व्यवस्था लोक न्यायालय किंवा पंचायतीद्वारे कायदे व न्याय व्यवस्था चालवली जायची, म्हणजे ब्रिटिशांचे समांतर शासन रद्द केले होते. तुफान सेना ही संस्था कशाशी संबंधित होती? तुफान सेना ही संस्था प्रति सरकारचे सशस्त्र लष्करी शाखा याचे प्रमुख जी.डी. बापू लाड आणि कॅप्टन रामचंद्र लाड हे होते. राष्ट्र सेवा दल ची स्थापना 1941 मध्ये कोणी केली, ज्याचा भारत छोडो आंदोलनाला मोठा वाटा होता? राष्ट्र सेवा दलची स्थापना 1941 मध्ये डॉक्टर N.S. हर्डीकर आणि साने गुरुजी यांनी धडपडणारी मुले आणि साधना साप्ताहिकाच्या माध्यमातून तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती कोणी रुजवली? धडपडणारी मुले आणि साधना साप्ताहिकाच्या माध्यमातून तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती साने गुरुजी, पांडुरंग सदाशिव साने यांनी रुजवली. हैदराबाद संस्थानावर कोणत्या निजामाचे राजवट होते? हैदराबाद संस्थानावर मीर उस्मान अली खान 7वा निजाम या निजामाचे राजवट होते. स्टेट काँग्रेसवर निजामाने घातलेली बंदी उठवण्यासाठी आंदोलन कोणी चालवले? स्टेट काँग्रेसवर निजामाने घातली बंदी उठवण्यासाठी आंदोलन स्वामी रामानंद तीर्थ यांनी चालवले. मराठवाड्यातील हैदराबाद मुक्ती संग्रामाचे मुख्य केंद्र कोणते होते? मराठवाड्यातील हैदराबाद मुक्ती संग्रामाचे मुख्य केंद्र औरंगाबाद, नांदेड आणि उमरी हे होते. उमरी बँक लुटून हैदराबाद मुक्ती संग्रामासाठी निधी कोणी गोळा केला? उमरी बँक लुटून हैदराबाद मुक्ती संग्रामासाठी निधी नागनाथ नायकवाडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गोळा केला. हैदराबाद मुक्ती संग्रामात हुतात्मा ठरलेले मराठवाड्यातील पहिले बाल सत्याग्रही कोण? हैदराबाद मुक्ती संग्रामात हुतात्मा ठरलेले मराठवाड्यातील पहिले बाल सत्याग्रही गोविंदभाई श्रॉफ यांच्या प्रेरणेने लढलेले अनेक तरुण, यात गोविंद पानसरे आणि इतर शूरवीरांचे योगदान होते. परभणी येथील हैदराबाद स्टेट काँग्रेसचे अधिवेशन 1938 कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले? परभणी येथील हैदराबाद स्टेट काँग्रेसचे अधिवेशन गोविंदराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाले. निजामाचे सैन्य आणि रझाकार यांच्या विरोधात लढण्यासाठी कोणी आझाद हैदराबाद रेडिओ सुरू केला? निजामाचे सैन्य आणि रझाकार यांच्या विरोधात लढण्यासाठी आझाद हैदराबाद रेडिओ विजयेंद्र काबरा आणि रामकृष्ण बाबा पाटील यांनी सुरू केला. भारत सरकारने हैदराबाद संस्थानावर कारवाई करण्यासाठी सैन्याला कधी पाठवले? भारत सरकारने हैदराबाद संस्थानावर कारवाई करण्यासाठी 13 सप्टेंबर 1948 रोजी पाठवले. या कारवाईला ऑपरेशन पोलो असे नाव दिले. निजामाच्या सैन्याने भारतीय सैन्यापुढे कधी आत्मसमर्पण केले? निजामाच्या सैन्याने भारतीय सैन्यापुढे 17 सप्टेंबर 1948 रोजी आत्मसमर्पण केले.
जंजिरा संस्थान आणि सावंतवाडी संस्थान महाराष्ट्रात विलीन करण्यात कोणाचा वाटा होता? जंजिरा संस्थान आणि सावंतवाडी संस्थान महाराष्ट्रात विलीन करण्यात भाई माधवराव बागल, भाई साठे आणि स्थानिक प्रजा परिषदांचा मोठा वाटा होता. महाराष्ट्रातील कामगार चळवळीचे आद्य प्रवर्तक कोणाला मानले जाते? महाराष्ट्रातील कामगार चळवळीचे आद्य प्रवर्तक नारायण मेघाजी लोखंडे यांना मानले जाते. गिरणी कामगारांच्या हक्कासाठी 1890 कोणती संघटना स्थापन झाली? गिरणी कामगारांच्या हक्कासाठी 1890 बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही संस्था स्थापना झाली. कामगारांना रविवारी साप्ताहिक सुट्टी मिळावी यासाठी कोणी लढा दिला? कामगारांना रविवारी साप्ताहिक सुट्टी मिळावी यासाठी नारायण मेघाजी लोखंडे यांनी लढा दिला. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना 1920 कुठे झाली? ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना म्हणजेच आयटेकची स्थापना 1920 मुंबई येथे झाली. आयटेकचे पहिले अध्यक्ष लाला लजपतराय हे होते. लाल बापटा गिरणी कामगार युनियनची स्थापना कोणी केली? लाल बापटा गिरणी कामगार युनियनची स्थापना कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, बीटी रणदिवे आणि कम्युनिस्ट पक्ष यांनी केली. ठाणे जिल्ह्यातील वरळी आणि कातकरी आदिवासींना शोषणाविरुद्ध कोणी संघटित केले? ठाणे जिल्ह्यातील वरळी आणि कातकरी आदिवासींना शोषणाविरुद्ध क्रांतिसिंह गोदावरी परुळेकर आणि शामराव परुळेकर यांनी संघटित केले. गोदावरी परुळेकर यांनी आदिवासींच्या चळवळीवर कोणते प्रसिद्ध पुस्तक लिहिले? गोदावरी परुळेकर यांनी आदिवासींच्या चळवळीवर जुलूम, जव्हार यांचा लढा, जेव्हा माणूस जागा होतो ही पुस्तकं लिहिली. महाराष्ट्रात किसान सभाची स्थापना कधी व कुठे झाली? महाराष्ट्रात किसान सभेची स्थापना 1936 टिटवाळा, जिल्हा ठाणे येथे परिषद भरवली होती. संयुक्त महाराष्ट्र सभेचे अध्यक्ष 1940 कोण होते? संयुक्त महाराष्ट्र सभेचे अध्यक्ष 1940 रामराव देशमुख हे होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही मागणी सर्वप्रथम कोणत्या परिषदेत करण्यात आली? मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही मागणी सर्वप्रथम 1946च्या बेळगाव येथील महाराष्ट्र साहित्य संमेलनात प्रथम करण्यात आली. याचे अध्यक्ष गत्रे माडखोलकर हे होते. 2 भाषक राज्य द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती कोणत्या आयोगाच्या शिफारशीनंतर झाली? द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनंतर झाली. या आयोगाचे अध्यक्ष फाजल अली हे होते. JVP समितीत कोणाचा समावेश होतो? JVP समितीत जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पटाभी सीतारामय्या यांचा समावेश होतो. या समितीने संयुक्त महाराष्ट्राची मागणी नाकारली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा देण्यासाठी केंद्रीय वित्तमंत्री पदाचा राजीनामा कोणी दिला? संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा देण्यासाठी केंद्रीय वित्तमंत्री पदाचा राजीनामा CD देशमुख म्हणजे चिंतामणराव देशमुख यांनी दिला. मुंबई पालिकेत संयुक्त महाराष्ट्र ठराव कोणी मांडला होता? मुंबई पालिकेत संयुक्त महाराष्ट्राचा ठराव आचार्य प्रल्हाद केशव वत्रे यांनी मांडला होता. नवयुग आणि मराठा या वृत्तपत्रातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा प्रसार कोणी केला? नवयुग आणि मराठा या वृत्तपत्रातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा प्रसार आचार्य अत्रे यांनी केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यान मुंबईतील गोळीबाराचे आदेश कोणी दिले होते? संयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यान मुंबईतील गोळीबाराचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी दिले होते. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणी झालेल्या बैठकीत झाली? संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना टिळक स्मारक मंदिर पुणे इथे झालेल्या बैठकीत झाली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत नागपूर करार कधी झाला? संयुक्त महाराष्ट्र चळवळीत नागपूर करार 28 सप्टेंबर 1953 रोजी झाला. नागपूर करारावर स्वाक्षरी करणारे प्रमुख नेते कोण होते? नागपूर करारावर स्वाक्षरी करणारे प्रमुख नेते यशवंतराव चव्हाण, भाऊसाहेब हिरे, देवकीनंदन देवराम, रामराव देशमुख हे होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्याच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेले हुतात्मा स्मारक कुठे आहे? संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हुतात्म्याच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेले हुतात्मा स्मारक फ्लोरो फाउंटन चौक मुंबई येथे आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या प्रचारासाठी पोवाडे आणि शाहिराचा प्रभावी वापर कोणी केला? संयुक्त महाराष्ट्र समितीच्या प्रचारासाठी पोवाडे आणि शाहिरांचा प्रभावी वापर शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर दना गव्हाणकर म्हणजेच लाल बावटा पथकाने केला. 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याची निर्मिती झाली?
1 मे 1960 रोजी महाराष्ट्रासोबत गुजरात या राज्याची निर्मिती झाली. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि उपराजधानी कोणती ठरवण्यात आली? स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर ठरवण्यात आली. सह्याद्रीचा सिंह म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात कोणाला ओळखले जाते? सह्याद्रीचा सिंह म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण यांना ओळखले जाते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणती संकल्पना मांडली? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी कृषी औद्योगिक समाज ॲग्रिकल्चर इंडस्ट्रियल सोसायटीची संकल्पना मांडली. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.